पुरामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान झालं। आता शेतकऱ्यांच्याच खात्यातून पैसे घेऊन सरकार त्यांना मदत करणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका आहे ते बसणार आहे। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील आहेत। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या। साधारणतः 25 रुपये टना पाठीमागे आहे ते शेतकऱ्यांचे काढून घेतले जाणार आहे। कारण की ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हे राज्य चालतं तो शेतकरी या संकटात असताना शक्तीपीठ सारखा महामार्ग रद्द करायचा निर्णय घ्यावा। 86,000 कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी द्यावे। एका भागातला शेतकरी अडचणीत आहे, आता मराठवाड्यामधून ऊस उत्पादक आहेत त्यांचे पण तुम्ही 15 रुपये करणार। ज्यांचं पीक ऑलरेडी गेलेलं आहे, सगळं नुकसान झालेलं आहे, आता त्यांचा 5-10 टन जर ऊस गेला चुकून दुर्दैवानं म्हणतो मी, म्हणजे चुकून जर 4-5 टन जर ऊस गेला असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही 15 रुपये लावून तेच पैसे त्याच्या काढून घालणार। म्हणजे हे एका खिशातनं काढायचं आणि दुसऱ्या खिशात द्यायचं ही सरकारची नीती आहे। त्याच्यापेक्षा वारेमाप चाललेला खर्च बंद करा। शक्तीपीठसारखे दुर्दैवी प्रकल्प या राज्यामध्ये तुम्ही करताय ते रद्द करा आणि त्याचे पैसे इकडे वळवा। जे आता तुम्ही निवडणुका तोंडावर आल्यावर विकास कामांसाठी गरज नसलेल्या विकास कामांसाठी जे 5-15 हजार कोटी रुपये तुम्ही अर्बन डेव्हलपमेंटमध्ये ग्रामविकास खात्याकडे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत ते पैसे इकडे वळवा। आणि जर शासनाला इच्छा असेल तर विरोधी पक्षाच्या लोकांना घेऊन बसू देत, आम्ही त्यांना पर्याय सुचवू कशा पद्धतीनं तुमच्या आहे या बजेटमधून पैसे कसे तुम्हाला शेतकऱ्याला देता येतील। आणि मग केंद्रातलं सरकार करते काय हाही प्रश्न या ठिकाणी होते। आणि म्हणून मला वाटते ह्या तिथल्याही शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर हा अन्यायाचा प्रकार नाही, सरकारनं स्वतः पैसे द्यावेत अशी आमची अपेक्षा। तुम्ही म्हणताय केंद्रातलं सरकार करते काय, मुख्यमंत्री ठाण मांडून होते मग त्यांच्या हाती काहीच मिळालं नाही असं म्हणायचं का? नाही, मला वाटते आता घोषणेसाठी थांबले असेल, कारण की केंद्रातल्या सरकारला घोषणेची आवड आहे। त्यामुळे आता 2200 कोटी रुपये दिले ते मागच्या ऑगस्टच्या आधीच्या नुकसान भरपाईसाठी दिले हे सिद्ध झालं। आता पुढची घोषणा होईल फक्त, कारण की निवडणुकातला सामोरं जात असताना कदाचित घोषणा होईल, प्रत्यक्ष पैसे मिळणं गरजेचं आहे। आज सुद्धा सानुग्रह अनुदान अनेक लोकांच्या घरामध्ये ज्यांच्या पाणी गेलेलं आहे त्यातल्या 50% लोकांना अजून सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही, जे ध्येय आहे म्हणजे 24 तास 48 तासात ते पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका आहे, परंतु ते सुद्धा मिळालेलं नाहीत। हे वास्तव समोर लोकांचे आहे। खरं तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज होती, मात्र शेतकऱ्यांच्याकडूनच काढून घ्यायचं ही कुठली वृत्ती मग? नाही, हे मी तेच सांगतो ना, ह्या माझ्याच खिशातलं काढून तुमच्या खिशात द्यायचा हा प्रकार आहे। एकंदरीत या सरकारच्या निर्णयाबद्दल आता मग सरकारला काय इशारा द्याल किंवा काय सांगाल, भविष्यात शेतकऱ्यांनी द्यावत का पैसे? मग नाही, सरकार आता मी म्हणलं तसं आर्थिक दिवाळीखोरीकडे गेलेलं आहे, हे यातून सिद्ध होतंय। नक्कीच। तर सतेज पाटील यांनी थेटपणे आरोप केलेला आहे की शेतकऱ्यांच्याच खिशातलं काढून घ्यायचं आणि शेतकऱ्यांना द्यायचं ही कुठली वृत्ती, सरकार आर्थिक दिवाळीखोरीत गेले का अशा पद्धतीचा आरोप आहे ते करताना पाहायला मिळतात। अर्थात आता निर्णय हा सरकार परत घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।